काही पदार्थ असे असतात जे दिसायला साधे असतात, पण पहिला घास घेताच मन जिंकून घेतात. आणि आजचा हा पदार्थ त्यापैकीच एक आहे, शेपूचे वरण. शेपू आवडत नाही म्हणणारे सुद्धा हे वरण एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा मागतील, अशी भन्नाट रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग बनवूया ऑथेंटिक शेपूचे वरण. तर सर्वप्रथम कुकरमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं आणि हिंग घाला. त्यानंतर आता एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. कांदा परतला की त्यात एक पूर्ण जुडी स्वच्छ धुतलेला आणि चिरलेला शेपू घाला. शेपू घातल्यानंतर कांदा आणि शेपू व्यवस्थित परतून घ्या. शेपू परतून परतून असा अर्धवट वाफळला पाहिजे. हे पहा कसा दिसतोय अर्धवट वाफळलेला शेपू, असा दिसला पाहिजे. तर आता त्यामध्ये 1 वाटी धुतलेली तुरीची डाळ घाला. डाळ घातल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये 2 ग्लास पाणी घाला. त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या, हळद आणि लाल तिखट घाला. आणि आता सांगते एक छोटी पण भन्नाट ट्रिक. लसूण आणि जिरं एकत्र कुटून वरून घाला. हीच गोष्ट या वरणाची चव कितीतरी पटीने वाढवते. एकदा नक्की करून पहा. मीठ टाकून छान मिक्स करा. कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्या. कुकर थंड झाल्यावर पहा किती सुंदर शिजलंय. छान घोटून घ्या. पहा किती मस्त एकजीव टेक्स्चर आलंय. यावर फोडणी वगैरे काही देऊ नका. असंच हे वरण इतकं चविष्ट लागते की प्रत्येक घास मन जिंकून घेतो. चला आता वाढूया. गरमागरम भात, त्यावर साजूक तुपाची धार, सोबत हे झणझणीत शेपूचं वरण, लिंबाची फोड, लोणचं आणि चिमूटभर मीठ. बस. थाळी साधी असली तरी चालते, पण चव अशी हवी की जेवण संपलं तरी मन भरू नये. हे शेपूचं वरण तुम्ही नक्की करून पहा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी मला फॉलो करायला विसरू नका.